पुण्यातील कोथरूड प्रकरण एव्हाना तुम्हा सगळ्यांच्याच कानावरती आलेलं असेल। पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 3 मुलींचा पोलिसांकडून छळ केल्याचा हा आरोप आहे। त्याचं झालं असं, छत्रपती संभाजीनगरच्या एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं। तिथल्या रिमांड रूम मध्ये या 3 मुलींचा तब्बल 5 तास पोलिसांकडून छळ सुरू होता असा दावा आता करण्यात येतोय। यावेळी त्या 3ही मुलींना पोलिसांकडून जातीवाचक शेरेबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप त्या मुलींनी केलेला आहे। दरम्यान सदर मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नेमकं काय काय म्हटलेले, ज्यामध्ये पोलिसाने डोळ्याने माझं शरीर स्कॅन केलं, माझ्या अंगाला हात घातला, आम्हाला मारहाण केली, अशा प्रकारचे हे आरोप आहे जे तिने दिलेल्या तक्रारीमध्ये अगदी सविस्तरपणे मांडलेले आहेत। आणि हेच आरोप, हीच तक्रार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। सुरुवातीला हे प्रकरण काय आहे ज्यांना माहिती नाहीये अशांसाठी अगदी थोडक्यात घेऊयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या नवऱ्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आलेली होती। त्या मुलीला मदत केलेल्या 3 मुलींना आता कोथरूड पोलिसांनी कुठलीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलेलं होतं। तसेच त्या महिलांवरती पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप या मुलींनी केलेला आहे। यामध्ये कोण कोण सहभागी आहे पोलिसांमध्ये? सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावरती थेट मारहाणीचे आरोप करण्यात आलेले आहेत। आता हे आरोप खरे आहेत खोटे आहेत हा पुढचा मुद्दा। पण जर हे आरोप खरे असतील तर या प्रकरणामध्ये 2 महिला पोलीस आहेत। जर हे आरोप खरे असतील तर 2 महिला पोलिसांकडून दुसऱ्या महिलांना अशा प्रकारची वागणूक मिळते, हे खरंच निंदनीय आहे आणि विचार करायला लावण्यासारखं आहे। त्यामुळे स्वतः महिला असून दुसऱ्या समोरच्या महिलेला आपण अशा पद्धतीने वागणूक देतोय, हे खरंच विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे। आता या तक्रारीत काय म्हटलेलं आहे, त्या 3 पैकी एका मुलीने जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीत नेमकं काय म्हटलेलं आहे ती तक्रार आपल्या समोर आलेली आहे। आणि या तक्रारीत असं म्हटलेलं आहे की पोलिसांनी आम्हा तिघींना कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरच्या एका रूममध्ये ठेवलं। यावेळी माझं आडनाव विचारलं आणि ज्यावेळी आडनाव लक्षात येताच त्यांना माझी जात लक्षात आली आणि त्यांनी आम्हाला त्या जातीवरून टॉर्चर करायला सुरुवात केली। तुझं आडनाव काय आणि आडनाव हे आहे तर तू असंच वागणार, असं पोलीस म्हणाले। या दरम्यान एक पोलीस अधिकारी म्हणाली की तुझा स्वभाव असाच राहिला तर तुला कुणीतरी असंच मारून टाकेल, तुझा खून होईल, तू अशी जिवंत राहूच शकत नाही। हे वाक्य आहे त्या महिला पोलिसाचं जिने त्या मुलीला वापरलेलं आहे। आता या सगळ्या गोष्टीनंतर सुरुवातीला पहिली तर ती मुलगी जी तक्रारदार आहे ती घाबरलेली आहे। आपल्या घरापासून या सगळ्या मुली या पुण्यामध्ये राहत आहेत, त्यातलीच ही सुद्धा मुलगी आहे जी तिच्या घरापासून लांब राहते, पुण्यामध्ये राहते। आणि अशा पद्धतीने जर एखाद्याच्या मनात भीती घातली जात असेल की तुझा स्वभाव जर असाच राहिला तर लोक येता जाता तुला मारतील, तुझा खून करून टाकतील, तू जिवंतच राहणार नाही, अशा पद्धतीचे जर वागणूक मिळत असेल आणि स्वतः महिला पोलिसांकडून जी मिळालेली आहे असा दावा त्या मुलीने केलेला आहे, ज्यामुळे आता तिला भीती वाटायला सुरुवात झालेली आहे असं तिने त्या तक्रारीत म्हटलंय। दुसरी गोष्ट, तू किती पोरांसोबत झोपते असा थेट आरोप या मुलीने केलेला आहे त्या महिला पोलिसांवरती। एकटा राहत असंच मोकाट सुटल्यात, किती पोरांसोबत झोपते, तुझ्या रूमवरती पोरं झोपायला येतात का? तुझी आणि तुझ्या मैत्रिणीची ओढणी ही एकाच रंगाची आहे, तुम्ही लेस्बियन दिसताय, तुम्हाला पाहूनच वाटतंय की तुम्ही LGBTQ कम्युनिटीच्या आहात। आता हे आरोप आहेत जे त्या मुलीने तक्रारीमध्ये म्हटलेले आहेत। पुन्हा मुद्दा तोच येतो, आरोप केलेले जरी असले आणि त्यात जर ते आरोप जर खरे असतील तर पोलिसांना नेमकं म्हणायचं आहे काय की तुम्ही लेस्बियन दिसताय, तुम्हाला पाहूनच वाटतं की तुम्ही LGBTQ कम्युनिटीच्या आहात, नेमकं पोलिसांना म्हणायचं आहे काय? या कम्युनिटीचे लोक वाईट असतात हा पोलिसांचा आरोप आहे का? जर वाईट असतील तर का?
याची कारणं ते पोलीस देऊ शकतील का? कुठलीही कम्युनिटी ही वाईट आहे आणि चांगली आहे याचं मोजमाप लावण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? हा पहिला प्रश्न आहे. ही तक्रार आहे त्या मुलीची आणि त्या मुलीने या तक्रारीमध्ये हे सगळे आरोप केलेले आहेत जे आत्ता आम्ही तुम्हाला विशेषभरीच्या माध्यमातून दाखवतोय. दुसरी गोष्ट, त्या महिला पोलिसाने एकतर एका कम्युनिटीला टार्गेट केलेलं आहे इथे. दुसरी गोष्ट, तुला बाप नाही फक्त आई आहे, तू घरी पगारातले पैसे देतेस का? त्यांनी पण तुला वाऱ्यावर सोडून दिलंय का? चौकशी ही म्हणजे ज्या प्रकरणात या 3 मुलींना त्या पोलीस ठाण्यामध्ये आणलं गेलं होतं ते प्रकरण राहिलं बाजूला, पण त्यांचं अख्खं खानदान काढण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी? तुम्ही कुठल्या कम्युनिटीतून येता? तुम्ही पगारातले पैसे घरी देता का? आई वडिलांनी तुमच्यावरती काय संस्कार केलेले आहेत याचा चौकशीशी काय संबंध? दुसरी गोष्ट, हे सगळं बोलून तर त्या मुलीला टॉर्चर केलंच गेलं. त्यानंतर त्या मुलीचा असाही आरोप आहे की या सगळ्या दरम्यान पोलिसांनी म्हणजे त्यातल्या एका पोलिसांनी, पुरुष पोलिसांना त्या मुलीचं शरीर डोळ्यांनी स्कॅन केलं आहे आणि तिच्या अंगाला हात घातला आहे. पोलीस स्थानकामधील पुरुष पोलीस सतत त्या मुलीचं शरीर न्याहाळत होता, जणू काही डोळ्यांनी तिचं शरीर स्कॅन करत होता. महिला पोलीससुद्धा सतत निरीक्षण करत होत्या. काहीतरी प्रश्न विचारत असताना एक पोलीस अधिकारी अंगावरती आला. त्याच्या खांद्याचा आणि हाताचा आणि हनुवटीचा घाणेरडा विकृत असहज स्पर्श त्या मुलीला जाणवत होता असाही आरोप त्या मुलीनं केलेला आहे. सध्या या प्रकरणामध्ये साधारण चौकशीसाठी आणलेलं असताना एका पोलीस अधिकाऱ्यानं त्या मुलीला गालांवरती आणि पाठीवरती गुद्देत सपाट्या मारल्या, कमरेवरती आणि पायांवरती लाथासुद्धा मारल्यात असा आरोप आता या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. मंडळी, मुद्दा हाच आहे, हे आरोप खरे की खोटे हा सगळा शेवटचा प्रश्न आहे आणि ह्याचा तपासही होईल. पण जर हे खरंच आरोप खरे असतील तर विचार करायला हवा, कारण स्वतः एक महिला असून सुद्धा तुम्ही समोरच्या महिलांना अशा पद्धतीने ट्रीट करू शकत नाही. दुसरी गोष्ट, जर पुरुष पोलीस आलेल्या ज्या चौकशीसाठी ज्या महिलांना आणण्यात येतं त्या महिलांचे जर शरीर स्कॅन करत असतील तर अशा पुरुष पोलिसांना कामावरती राहण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही कायद्याचे संरक्षण करता, कायद्याचं संरक्षण करा. जर तुम्ही या माध्यमातून चुकीचं कृत्य करत असाल तर या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे. बाकी या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेषभरीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.